देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर 34 सभा घेतल्या. 34 सभा या महापालिकांनी 29 महापालिकांसाठी 34 सभा झाल्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी किती महापालिकांसाठी किती सभा घेतल्या? म्हणजे माझ्या आकडेवारीनुसार फक्त 2 घेतल्या. शिवाजी पार्कामध्ये मराठी शाळा बंद पडतात आणि मग तुम्ही महाराष्ट्राला सांगता मुंबई महाराष्ट्रापासून तोडता. त्याचं नातं कसं लावायचं? राज ठाकरे यांनी युतीची शक्यता कधी वर्तवली, त्याच्यानंतर प्रत्यक्ष दोघा भावांची रंगमंचांच्या 2 भागात मिळणं, ते खूप छान नाट्यरूप, त्याचं सादरीकरण, मग सहकुटुंब सहपरिवार, तो हिंदी मधला हम काय कुठला तरी सिनेमा नाही का, कभी खुशी कभी कवी, हा खूप कौटुंबिक स्नेह मिलन नागपूरच्या सिनेमा, हा तशा सिनेमा. तर ते सगळं नंतर झालं. ते कधी झालं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही युती कधी आणली, ह्याच्यामध्ये जो गेलेला वेळ आहे ना, हा खूप अक्षम्य आहे आणि तो त्यांच्यासाठीच तोट्याचा ठरलेला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या जवळपास 2 आठवडे त्यांची युती झाली. मराठीपण किंवा मराठी हा मुद्दा मुंबईतनं गेलेला नाहीये, पण मराठीपणावर दावा सांगणाऱ्या क्षंत अपयश. मुंबईकडे जर बघितलं तर बाकी जे राजकारण नवी जुळवाजुळव पुढे काय होणार आहे ते एक मुद्दे आहेत, पण जवळपास 30-35 वर्षानंतर स्थानिक किंवा काय मराठी माणसाचा मुद्दा घेऊन, प्रादेशिक अस्मिता घेऊन एक पक्ष उदयाला आला होता. त्याची पूर्ण सत्ता इथं होती. मुंबई सारखं शहर कॉस्मोपॉलिटन जागतिक शहर काय म्हटलं जातं, पण इथं सत्ता एक हाती प्रादेशिक पक्षाची होती. ती इतक्या वर्षानंतर जाणं एका राष्ट्रीय पक्षाच्या हातात जाणं, ज्याच्याकडे सगळीकडे बहुमत आहे, हे मुंबई सारख्या शहरासाठी कसं आहे? चांगलं, वाईट का, मध्ये ग्रे काही आहे? म्हणजे त्याचे 2 भाग करूया. ती गेली का आणि प्रादेशिक पक्ष हा आणि एकंदरच प्रादेशिकता, या अर्थाने दोन्ही मुद्दे मला खूप महत्वाचे वाटतात. एकतर मुंबईचं प्रादेशिकत्व घालवण्यामागे इथल्या प्रादेशिक पक्षाचा आळशीपणा हा मोठ्या प्रमाणावर, ते मान्यच करायला हवं. म्हणजे जेव्हा 60-70 नंतरच्या दशकामध्ये शिवसेनेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना काँग्रेस, तेव्हा काँग्रेस आताची जशी भाजप आहे सर्वार्थाने, तशीच त्यावेळेला काँग्रेस होती. काँग्रेसचा ब संघ म्हणून शिवसेनेकडे बघितलं जायचं. म्हणजे तुझ्या पिढीला कदाचित माहिती नसेल, त्यावेळेला शिवसेनेला वसंत सेना अशी उपाधी लावलेली गेलेली होती, कारण वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील हे सगळे शिवसेनेला कोट अनकोट वापरायचे. आणि त्यामुळे व्हायचं असं की जेव्हा जेव्हा या काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर संकट यायचं, तेव्हा तीच हाक दिली जायची, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. आणि त्याचे राजकीय फायदे शिवसेनेला मिळायचे. त्याच्यातनं 85 पासून म्हणजे मुरली देवरा यांचं ते अध्यक्षपद काँग्रेसचं शेवट, त्याच्यानंतर महापौर इथे होते, तिथपासनं जो शिवसेनेचा उदय झालेला आहे. पण ती तेव्हाची घोषणा आता किती चालणार? क्रमांक 1. आणि ती चालवण्यासाठी जी एक प्रादेशिकता जपावी लागते, ती शिवसेनेने जपली का? म्हणजे हा मला खूप महत्वाचा मुद्दा वाटतो. मी तो शिवसेनेच्या बाबतीत टीका करताना लिहिलेला आहे की शिवाजी पार्कामध्ये मराठी शाळा बंद पडतात आणि मग तुम्ही महाराष्ट्राला सांगता मुंबई महाराष्ट्रापासून तोडता. त्याचं नातं कसं लावायचं? म्हणून माझा जो सततचा मुद्दा असा आहे ना की अन्य प्रादेशिक पक्षांसारखी शिवसेना प्रामाणिक राहिली असती, उदाहरणार्थ द्रमुक किंवा तिकडे तृणमूल आहे किंवा दक्षिणेकडचे आणखी काही पक्ष, सुरुवातीला आसाम गण परिषद तशी होती, तर त्याची एक स्वतःची जी एक ताकद असते ना, ती उभी राहिली असते. दुर्दैवाने तसं झालं नाही. आणि आता तो प्रयत्न ठाकरे बंधू करत होते. म्हणजे आताचा प्रयत्न त्यांचा प्रामाणिक होता, पण त्याला उशीर झालेला होता. म्हणजे तुम्ही राज ठाकरे यांनी युतीची शक्यता कधी वर्तवली, त्याच्यानंतर प्रत्यक्ष दोघा भावांची रंगमंचांच्या 2 भागात मिळणं, ते खूप छान नाट्यरूप, त्याचं सादरीकरण, मग सहकुटुंब सहपरिवार, तो हिंदी मधला हम काय कुठला तरी सिनेमा नाही का, कभी खुशी कवी, हा कौटुंबिक स्नेह मिलन नागपूरच्या सिनेमा, हा तशा सिनेमा. तर ते सगळं नंतर झालं. ते कधी झालं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही युती कधी आणली, ह्याच्यामध्ये जो गेलेला वेळ आहे ना, हा खूप अक्षम्य आहे आणि तो त्यांच्यासाठीच तोट्याचा ठरलेला आहे. निवडणुकीच्या मतदानाच्या जवळपास 2 आठवडे त्यांची युती झाली. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रभर 34 सभा घेतल्या. 34 सभा या महापालिकांनी 29 महापालिकांसाठी 34 सभा झाल्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी किती महापालिकांसाठी किती सभा घेतल्या? म्हणजे माझ्या आकडेवारीनुसार फक्त 2 घेतले. तर हे जे तुम्ही पर्याय म्हणून आहात असं वाटू लावण्यामध्ये यशस्वी ठरलात का? तर नाही ठरलं ना. त्याच्यामुळे प्रादेशिकता हा मुद्दा गेलेला नाहीये. प्रादेशिक पक्षांची अपयश ही मोठ्या प्रमाणावर, याचा अर्थ मराठीपण किंवा मराठी हा मुद्दा मुंबईतनं गेलेला नाहीये, पण मराठीपणावर दावा सांगणाऱ्या क्षंत अपयश हा
जास्त महत्वाचा आणि ते बहुतेक आकडेवारीतनं पण दिसतं. आता ज्या 71 जागा राज ठाकरे अधिक उद्धव ठाकरे यांना मिळाल्या, तो सगळा शिवसेनेचा किंवा मराठी बरोबर. बालेकिल्ला आणि बहुतांशाने त्याच्यामध्ये मराठी लोकांचीच मतं मिळाली त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतात. शिवसेनेच्या हातून मुंबई जाणं, हं. पण दुसरीकडे भाजप ज्या प्रकारे मोठी झाली, म्हणजे काही काळापूर्वी काँग्रेस मुंबईमध्ये बहुभाषिक जी सगळी मतदार आहेत त्यातले बहुतांशानं अमराठी मतदार आपल्याकडे ओढायचे, ती गेल्या काही 2 निवडणुकांमध्ये भाजपने त्याच्यावर आपली मांड पक्की केली. दुसरीकडे केवळ मुंबईच नाही तर 29 पैकी 25 ठिकाणी महापालिकांमध्ये भाजपची सत्ता. हा जो सगळा एकाच पक्षाकडे लोकसभेमध्ये त्यांना थोडंसं अपयश आलं, पण विधानसभा 90% जागा जिंकणं आणि आता सगळ्या जवळपास महानगरपालिका जिंकणं, नगरपालिकांमध्ये जवळपास तीच परिस्थिती आहे, जिल्हा परिषदेमध्ये काय असेल आपण बघूया. हे सगळं एकाच पक्षाकडे जाणं महाराष्ट्राचं राजकीय जो डीएनए किंवा वर्तणूक जी होती ती बदलती अशी वाटते. 100% बदलते. इतकी एकाच पक्षाकडे ती कधी नव्हती. याचं कारण असं की बाकीचे पक्ष नालायक ठरतायत ना, म्हणजे याचं अपश्रेय भाजपला देण्यापेक्षा या विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणाला द्यायला हवं. एक तर त्या हे महाराष्ट्राचं महत्व केवढं होतं की म्हणजे जो एक ज्याला निधर्मी किंवा धर्मनिरपेक्ष मतांचा एक मोठा रेटा असतो तो महाराष्ट्राने सतत राष्ट्रीय पक्षाच्या बाजूने उभा केलेला होता. म्हणजे आणीबाणीनंतर जेव्हा देशभर इंदिरा गांधी पराभूत होत होत्या, महाराष्ट्रात त्यांना पाठिंबा मिळत होता. ही सगळी जी मतं आहेत ही विरोधी पक्षीयांनी आपापल्या कर्माने घालवून बसले. मराठा राजकारणाचा जो एक मोठा गवगवा केला जात होता तो भाजपने ओबीसीचं राजकारण आणून त्याला त्यांनी निष्प्रभ करून टाकलं. आताच्या निवडणुकीमध्ये मुसलमान मतदार हा सुद्धा काँग्रेसचा आतापर्यंत मोठा घटक मानला जात होता, तो सुद्धा काँग्रेसपासून दूर गेल्याचं दिसतंय. याचं कारण असं की यांची विश्वासार्हता, म्हणजे इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर या निवडणुकीमध्ये शहरांमध्ये काँग्रेसचे कॉम्प्रोमाइज नेते कोण आहेत हे उघडपणे सर्रास बोललं जातं. नागपूरची निवडणूक का हरले काँग्रेस इतक्या वाईट पातळीवरती? पण जर काँग्रेस इतकी वाईट असते, लातूर कशी जिंकली, परभणीला का बरी कामगिरी केली, कोल्हापूरला का बरी कामगिरी झाली, याचं साधं कारण असं आहे की त्या ठिकाणी त्यांचे प्रादेशिक नेते, स्थानिक नेते प्रामाणिकपणे उभे राहिले. जिथे जिथे काँग्रेसच्या नेत्यांना स्थानिक स्थान आहे तिथे तिथे बरं करतोय तो पक्ष. हा जो मुद्दा आहे ना, आणि हे इतकं धोकादायक आहे की आपण संघराज्य पद्धतीलाच आपण न खालावतो याच्यामुळे. कारण भाजपचा जो मूळचा जो विचार आहे की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व ज्या काही जिथे जिथे निवडणुका होण्याची शक्यता आहे त्या सगळ्या आस्थापना हे आपल्याकडे असायला हवीत. हा राजकीय नाहीये, लोकांना ते लक्षात येत नाही, हा आर्थिक आहे. म्हणजे तुम्हाला वस्तू आणि सेवा कर आणलेला आहे आपल्या देशामध्ये. वस्तू आणि सेवा कर हा पूर्णपणे केंद्रीय नियंत्रित कर आहे. तर त्याच्यात जर काही सुधारणा करायच्या असतील तर किमान 10 राज्यांना एकत्र यावं लागतं. कारण 2.5 मतं असतात प्रत्येक राज्याला. तुम्हाला 25 मतं असायला हवीत. तुम्हाला जर एखादा ठराव मांडायचा असेल तर म्हणजे किमान 25 मतं मांडायचे 10 राज्य तुमच्या बरोबर असायला हवीत. जर भाजप शासित राज्यच शिल्लक राहिली नाहीत तर केंद्र सरकार जे सांगतंय त्या कराला पर्याय देण्यासाठी किंवा सुचवण्यासाठी काही स्वतःची मांडणी करण्यासाठी संधीच असू शकत नाही ना. आता जशी राज्य परावलंबी झाली, शहरं त्याहून परावलंबी आहेत. म्हणजे जेव्हा मुंबईतल्या निवडणुकांची भाऊगर्दी सुरू होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने आदेश काय दिला तर 30 जून पर्यंत बंगलोरच्या निवडणुका पूर्ण करा. म्हणजे आपण एकंदर पक्ष कुठलाही असो स्थानिक रचनाच मोडून काढायला निघालेलो आहोत आणि केंद्रीकृत सगळी मांडणी करतोय. आणि जगाच्या इतिहासामध्ये एकही देश असा नाही की शहरं वाईट आहेत आणि देश मोठा आहे. एकही देश नाही. रोमन साम्राज्यापासून तू इतिहास काढून, रोमन साम्राज्याचा इतिहास हा शहरांचा इतिहास आहे. ग्रीक साम्राज्याचा इतिहास हा शहरांचा इतिहास आहे. महाभारतातला इतिहास हा शहरांचा इतिहास. कारण शहरं महत्वाची आहेत, शहरं घडवावी लागतात. म्हणजे मी अगल्या लेखात लिहिलं होतं आपोआप घडतात ते उकिरडे. आणि आता तर आपण त्यांना प्रशासनातनं शून्यच करून टाकले. राज्याचा अर्थमंत्री हा आता एवर्ड क्लार्क झालेला आहे जीएसटी नंतर. त्याला अधिकारच नाही, काहीच कर लावू शकत नाही. मग शहरं कशी जगणार? मग शहरं ही एकंदर भारतीय मानसिकता कशी आहे ना त्याचं आपलं राजकीय प्रतिबिंब दिसतं. मी कुणावर तरी अवलंबून राहावं, मी ज्याच्यावरती अवलंबून आहे त्यांनी कुणावर तरी अवलंबून राहावं, त्यांनी आणखी कुणावर तरी अवलंबून राहावं, अशी एक शीर्षस्थ पातळीवरती आपण समाजाचे जे उदाहरण करतोय ना तसं त्याचं प्रतिबिंब या शहरांच्या मध्ये दिसतंय. अत्यंत धोकादायक आहे. हे केवळ राजकीय वैगुण्य नाहीये आपलं, हे आर्थिक असमर्थता आहे आणि ती जास्त महागात पडेल. शहरं भिकारी होत चाललेली आहेत, राज्यांना काही अधिकार नाही आहेत. याच्या पुढे तर केंद्र जे देईल तेच वाटून जे काही पदरात पडेल ते घ्यावं लागेल. आणि हे राजकीय घोषणा असतात ना काय ते ट्रिपल इंजिन सरकार वगैरे ते सगळं म्हणजे तो फारच हलक्या मेंदूसाठी. केंद्रात ज्यांचं सरकार त्यांचंच, राज्यातही सरकार आणि त्यांचंच पालिकेचं सरकार. ट्रिपल इंजिन असून दिल्लीत काय दिवे लावले? दिल्ली ट्रिपल इंजिन आहे ना. पण मुद्दा तुम्हाला स्थानिक प्रशासनच सक्षम करायला हवं. ते नकोच आहे, कोणाला करायचंच नाही. आणि त्याचा सगळा परिणाम हा काही काळानंतर जाणवेल आपल्याला. या जी काही आता ही काही राजकीय गोष्ट घडली ना निवडणुकांची, पण त्याचा मुंबई हे जे आर्थिक केंद्र आहे जवळपास 10 वर्ष 2017 नंतर आता वर्षानंतर निवडणूक
निवडणुका एवढ्या झाल्या, लोकप्रतिनिधी नव्हते आणि त्या सगळ्या काळामध्ये एकाच ठिकाणी केंद्रीय असं झालेला म्हणजे मंत्रालयातनं आपण असं म्हणून पूर्ण कारभार इतका काळ चालला, 2 सरकार आदल्या मधल्या काळामध्ये बदलली. पण याचा मुंबई सारख्या आर्थिक केंद्रावर काय परिणाम होईल असं तुम्हाला दिसतं? तो झालेला आहे, व्हायला लागलेला आहे. 2 अत्यंत महत्वाच्या घटना, एक तर इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, ते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ऑक्सफर्ड सारख्या संस्थेने मुंबईत सुचवलेलं होतं. कारण का, तर मुंबई हे सिंगापूर आणि लंडन याच्या बरोबर मध्ये असल्यामुळे त्या वेळेचा फायदा घेऊन मुंबईला प्रागतिक करता येईल. ते गुजरातमध्ये गेलं. काही म्हणजे इथल्या प्रादेशिक पक्षांनी पत्रकार परिषदेत विरोध करण्यापलीकडे काही केलं नाही. दुसरा मुद्दा, भारतातलं सगळ्यात मोठं भांडवली बाजाराचं केंद्र मुंबई आहे, बरोबर. सेन्सेक्स, निफ्टी हे मुंबईमध्ये आहेत. अशा वेळेला तुला, मला किंवा भारतीय नागरिकाला परदेशी कंपन्यात गुंतवणूक करायची असेल तर त्याचं केंद्र पण मुंबईत असायला हवं की नाही? कारण स्टॉक एक्सचेंज मुंबईत आहे. त्याच एक उपशाखा म्हणजे हे नवीन केंद्र आहे ना, ते गुजरातमध्ये गिफ्ट सिटीमध्ये सुरू झालंय. इथल्या लोकांनी काहीही केलेलं नाही, इथल्या राजकीय पक्षांनी काहीही केलेलं नाही. मुंबई आर्थिक केंद्र याचं महत्व हळूहळू हळूहळू एअर इंडियाचं मुख्यालय मुंबई होतं, ते दिल्लीला गेलेलं आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया IRDA कार्यालय मुंबईत यावं असे प्रयत्न झाले. म्हणून ही जी भीती म्हणजे विशेषतः शिवसेना आणि ठाकरे बंधूंनी आणि विरोधी पक्षांनी पण कायम गेले काही काळात म्हटली की मुंबईचं एक आर्थिक केंद्र म्हणून जो दबदबा आहे किंवा त्याच्यामुळे मुंबई आणि परिणामी महाराष्ट्राची सगळी सुबत्ता त्यातूनच येते, ती दुसरीकडे दिल्लीमध्ये, गुजरातकडे नेण्याची गरज आहे. त्याला सगळे राजकीय रंग तर अर्थात आहेत कारण ते राजकीय पक्ष आहेत. पण वास्तविक आता वर राज्यामध्ये आणि मुंबईत सगळीकडे अशी सत्ता आल्यानंतर ही भीती प्रत्यक्षात येईल असं तुम्हाला राजकीय अभिनिवेशना नव्हे पण अभ्यासक म्हणून खरंच वाटतं? 100% यायला लागलेली आहे. मी आता तेच उदाहरण दिले ना, 3-4 उदाहरणं इथल्या इथे झालेली. IRDA गेलं, बाकीच्या कंपन्या चाललेल्या आहेत. पण माझा राग हा म्हणजे सात्विक संताप हा राजकीय पक्षांविषयीचा आहे. इथले मग भाजपच्या नेत्यांना पण हा मुद्दा वाटायला हवा की मुंबईची जिवंतपणाची एक गरज, अस्मिता, त्या अर्थाने स्थानिक पक्षांना तर वाटायलाच हवं. या पक्षांवर आता तू कल्पना करून बघ, असा प्रयत्न तर तामिळनाडूमधनं झाला असता किंवा पश्चिम बंगालमधनं झाला असता तर तिथल्या राज्यकर्त्यांनी देश डोक्यावर घेतला असता. इथे काहीच झालं नाही. अख्खं एक स्टॉक एक्सचेंजचं मोठं उपकेंद्र गिफ्ट सिटीमध्ये सुरू झालं. गिफ्ट सिटीमध्ये काय म्हणतात त्याला, कुत्राही जात नाही किंवा गेला तर कुत्राच जातो अशी एक भयानक अवस्था आहे तिथल्या त्या परिस्थितीमुळे. लवकरच बुलेट ट्रेन जाईल, बुलेट ट्रेन तिथे जाईल, पण तरी सुद्धा बुलेट ट्रेन जाऊन लोक परत येतील कारण गिफ्ट सिटीमध्ये संध्याकाळ नंतर करायचं काय हा अनेक गंभीर प्रश्न आहेत. आणि दुसरा मुद्दा असा की त्यातल्या परकीय संस्थांना गिफ्ट सिटीमध्ये एक ऑफिस असायला हवं याचा निर्णय घेतला गेलाय ना. म्हणजे हे जर ही आज नाही पण 50 वर्षांनी समजा गिफ्ट खरोखरच विकसित झाली तर त्या विकासाची किंमत ही मुंबईच्या जीवावर होणार आहे हे उघड आहे ना. पण याचे म्हणजे राजकीय अभिनिवेश सोडला तर या मुद्द्यांचं गांभीर्य इथल्या राजकीय पक्षांना नाही, ते समजून देण्याची कुवत नाही आणि ते समजून सांगण्याची कुवत नसल्यामुळे इथल्या जनतेला या प्रश्नांचं महत्व नाही हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाचं या अशा प्रकारच्या 29 पैकी 25 शहरांवर सरसकट सत्ता आल्यानंतर, एवढं मोठं बहुमत असल्यानंतर काय होईल असं दिसतं? गेल्या काही काळापासून खूप चर्चा सुरू आहे आणि आताही या सगळ्या जे काही निकाल येत आहेत त्याचं श्रेय भाजप त्यांनाच देऊ पाहत आहे. त्यांचं राजकारण याच्यामुळे बदलेल किंवा शिंदेचा रस्ता प्रशस्त होईल असं होईल? ते निश्चितच होईल. आणि देवेंद्र फडणवीसांचं वय लक्षात घेता त्यांना भविष्याचा तर असणारच अपेक्षा आणि आकांक्षा, ते दिल्लीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हे यश महत्वाचं आहेच ना, त्याच्यात शंकाच नाहीये. काय भाजपच्या अंतर्गत राजकारणामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी होणं गरजेचं होतं. कारण नाहीतर मग आसामचे मुख्यमंत्री हे नव हिंदुत्ववादी आणि म्हणजे ती जी मराठीत म्हण आहे ना की तो धर्मांतरित बाटका हा अधिक मोठ्यांना बांग देतो, तर त्याचं त्यांचं हिंदू धर्म प्रेम किंवा योगी आता त्या स्पर्धेमध्ये आहेत. अशा वेळेला एक सभ्य, सुसंस्कृत आणि व्यापार उदीमाची जाण असलेला चेहरा भाजपच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत असणं गरजेचंच होतं. त्यामुळे याचा त्यांना त्या अर्थाने निश्चितच फायदा आहे, त्याच्यात शंकाच नाहीये. आणि ते तर दुहेरी आघाडीवर लढले. एका बाजूला राजकीय विरोधक आहेत आणि दुसऱ्या त्यांची लढाई ही जास्त महत्वाची होती, ती अंतर्गत होती. एकनाथ शिंदे यांच्याशी होती, अजितदादा पवार यांची होती आणि पुन्हा भाजपमधल्या देवेंद्र फडणवीस यांनी जिंकू नये असं म्हणणाऱ्यांची पण होतीच ना. त्यामुळे त्यांच्या विजयाचं श्रेय त्यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहेच आहे, नाकारता येणारच. एक प्रश्न मगाशी मला विचारायचा राहून गेला उगाच. काहीच महिने अगोदर मुंबईच्या न्यूयॉर्कची निवडणूक झाली आणि जोरान ममदानी मेयर झाले. मुंबई आणि न्यूयॉर्क या दोन्ही शहरांची कायम सतत तुलना होते, बहुभाषिकत्व, कॉस्मोपॉलिटन कल्चर आणि सगळ्याच प्रकारे. आणि तिथं ज्या एका टप्प्यातून जोरान ममदानींनी विविध, त्यातही मायग्रंट्स जे बाहेर न आलेल्यांचं प्रतिनिधित्व केलं आणि
ते महापौर झाले. मुंबईमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चर्चा त्यावेळेस नंतर झाली. या दोन शहरांच्या अगदी अलीकडेच झालेल्या निवडणुकांना जर तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर तुम्हाला काय दिसतं? म्हणजे कुठे काय इंद्राचा ऐरावत आणि श्याम भट्टाची तट्टाणी अशी तुलना करावी लागेल. याचं अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे तिथल्या निवडणुकीमध्ये महापौर पदाला काही अर्थ आहे. इथे महापौर हा शोभेची बाहुली आहे, काहीही किंमत नसते. मग तरी सुद्धा मग प्रश्न पडेल की मग एवढे सगळे तडफडतात का? याचं कारण त्यानिमित्तानं जी कंत्राटं देण्याची क्षमता हातामध्ये येते स्थायी समितीच्या माध्यमातून, त्यासाठी हे झालेलं आहे. आणि ती तुलना का होऊ शकत नाही हाच खरा महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी ते म्हणलं की शहरांच्या विकासाशिवाय कुठलाच देश प्रगती करू शकत नाही. शहराला स्वतःची एक गती असते, प्रेरणा असते आणि त्या गतीने ती चाललेली असतात. न्यूयॉर्क आणि मुंबई फक्त गर्दीच्या बाबतीत किंवा बहुभाषिकत्वाच्या बाबतीत आपण एकत्र त्याचा विचार करू शकतो, पण एक स्वावलंबित्व ते शहर म्हणून आहे ते मुंबईला कुठे? मुंबईला नाहीच आहे. कारण याचं कारण असं की म्हणजे तशी आपण नागर रचनाच केलेली नाही. आपला सगळा भर हा सत्ता मी किती नियंत्रित ठेवीन याच्यावरती आहे. पाश्चात्य देशांचा त्या लोकशाहीचा सगळा भर हा विकेंद्रित करून तुमचे तुम्ही वाढा यावरती आहे. तिथल्या महापौर पदाचा दर्जा हा इथल्या मुख्यमंत्री पदाचा असतो. म्हणजे त्याला आपण जरी महापौर म्हणत असलं तरी ममदानी हा न्यूयॉर्कचा मुख्यमंत्री आहे. त्याच्याकडे आर्थिक ताकद आहे, पोलीस त्याच्याकडे आहे, कायदा सुव्यवस्था त्याच्याकडे आहे, स्थानिक प्रशासन त्याच्या हातामध्ये. इथे महापालिका सगळ्या महापालिका आयुक्तांवर चालतात. त्यांना कुठे काय विचारतो? त्यांचं नियंत्रण हे मुख्यमंत्र्यांच्याच असतं. तुझ्याच वृत्तसंस्थेनं बीबीसीनी आता मुंबईतल्या निवडणुकीवरती वार्तापत्र केलं महापालिकेच्या निवडणुकांमध्ये. त्या एका वार्तापत्रामध्ये मी तो उल्लेख केला होता. त्या एका वार्तापत्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं वर्णन सुपर मेयर असं केलं त्यांनी. म्हणजे अतिरिक्त ताकदीचा महापौर असंच वर्णन केलं ना. कारण महापौरांना ताकदच, त्यामुळे ती तुलना होऊ शकत नाही. लंडनची होऊ शकत नाही, बाकीच्या राज्यातल्या देशातल्या शहरांची होऊ शकत नाही. कारण आपण शहरांकडे लक्ष दिलं नाही, शहर स्वावलंबीच केले. म्हणून म्हणतो ना आपण जगातल्या पहिल्या 100 शहरांमध्ये भारताची सुरुवात 29 पासून होती. ते बेंगलोर आहे. ते गेल्या वर्षी होतं, यावर्षी ते 100% घसरेल कारण बेंगलोरची पण वाताहत झालेली आहे. आणि नंतर मग दिल्ली आहे, ते कुठे 70-72 क्रमांकावरती आहे. आपण 100 शहरामध्ये नाहीच आहोत ना, कारण शहरं उभारलेलीच नाही. आपण नियोजन असावं लागतं, छान त्याची एक नजर असावी लागते आणि ते शहर चालवणाऱ्याला अधिकार द्यावा लागतो ना. आपला सगळा प्रश्न अधिकार मी हातात कसं ठेवीन याकडेच आहे. त्यामुळे त्या ममदानी वगैरेंची न्यूयॉर्कची ती भाग्यरेखा मुंबईच्या अंगणात येईल असं अजिबात वाटत नाही. एक प्रश्न शेवटचा, या निवडणुकीच्या वेळेस एक सतत चर्चा जी होत चालली, जी केवळ काय पत्रकार म्हणून आपणच नाही तर बाकी सगळ्या ठिकाणीच ती होत होती, ती म्हणजे ज्या प्रकारे विविध शहरांसाठी म्हणून युती, आघाड्या आणि कोणी कोणाचा मित्र, कोणी कोणाचा शत्रू, एका शहरात शत्रू, दुसऱ्या शहरामध्ये मित्र, त्याला विधिनिषेधच नसावा अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या. ज्या प्रकारे बिनविरोध निवडणुका झाल्या, ज्या प्रकारे त्यासाठी वापरलेले जे सगळे हातखंडे होते ते जाहीरपणे चव्हाट्यावर सगळ्यांनी आणले. पूर्वी लोक याच्याबद्दल बोलत होते, आता उघडपणे सोशल मीडियावर त्याविषयी लिहितात सुद्धा. एकंदरीतच सगळी पातळी ती खालावली असं सगळ्यांनी सूर इव्हन राजकारणाच्या लोकांनी पण लावला होता, जरी ते त्यातला भाग होते तरी सुद्धा. या सगळ्याकडे या निवडणुकांनंतर कसं बघाय म्हणजे आणि कुठं चाललोय आपण? सामाजिक पातळीवर जितकी घाण असू शकते ना ती बाहेर यायला सुरुवात. आणि हे जे बोलणारे आहेत ना, माझा आक्षेप या नागरिकांवरतीच आहे. तुम्हाला भारतीय मानसिकतेमध्ये ना मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत, अख्खं जग भ्रष्ट आहे. का भ्रष्टाचार वाढलाय हो? अरे आपणही त्याच व्यवस्थेचा भाग आहोत. म्हणजे तिथे वाहतुकीचा दंड भरायला लाज वाटते आपल्याला. आपण पोलिसाला काहीतरी देऊन सुटतो, किंवा वाहतुकीचा सिग्नल नसेल, पोलीस तिथे नसेल तर हळूच आपणही घुसत असतो. त्यामुळे हा यातला मुद्दा. आणि याच्यामुळे ना भारतीय सामाजिक नैतिकतेचा ऱ्हास हा इतका झालेला आहे आपला, की आपल्याला बोलायचा अधिकारच नाही. आपली लायकीच ही आहे अशा भिकार लोकांकडून राज्य करून घ्यायची. म्हणजे कुठल्या पातळीवरती गेलेले आहेत, काही गुन्हेगार आलेले आहेत, अत्यंत भ्रष्ट जे पूर्वी ओळखले गेले ते निवडून आलेले आहेत. त्यांना खुनाचे आरोपी तुरुंगातून निवडून आले. तिथून तुरुंगात बसून म्हणजे एकीकडे अब्दुल गनी खान चौधरी मला वाटतं तुरुंगात निवडून आले मालदाच्या निवडणुकीमध्ये. तेव्हा पश्चिम बंगालच्या राजकीय किती खालावली आहे बघा असं म्हटलं गेलं होतं. आणि ते तर मुसलमान, त्यामुळे ती जास्त आणखीनच आपण ती नीतिमत्ता खालती गेल्याचं दाखवलं. महाराष्ट्र काय त्याच पातळीवरती गेलेला आहे. आणि यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हे असं का होतं ना, याचं कारण राजकीय विषयांकडे, सामाजिक विषयांकडे आपण राजकीय निरपेक्षपणे बघतच नाही. आणि ती अक्कल जोपर्यंत तेवढ्या प्रामाणिकपणा महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत हे आणखीनच वाईट होत जाईल. म्हणजे तू चांगला आहेस का वाईट आहेस, हा नगरसेवक मला जो निवडायचा आहे तो गणंग आहे का काय, जो काय आहे ह्याची निवड मी तो कुठल्या पक्षाचा आहे यावर करतो. म्हणजे त्याचा ध्वज भगवा आहे का, हिरवा आहे का, निळा आहे का, पिवळा आहे, याच्यावरती जर आपण माणसाची राजकीय पत मोजायला लागलं ना, त्याच्यापेक्षा आपण वाईट अवस्थेकडे निश्चित जाणार. म्हणून काही मुद्दे ते असे असतात ना जे राजकीय
निरपेक्ष त्याचं मूल्यमापन व्हायला हवं. म्हणजे काँग्रेस पक्षाने 2+2 केले तर ते 3 झाले आणि भाजपने 2+2 केले तर ते 6 झाले. असं नाही होऊ शकत ना. आणि ही प्रामाणिकपणाची निकड ना ही राजकीय पक्षांपेक्षा नागरिकांना आहे. नागरिक आपले अप्रामाणिक असल्यामुळे त्यांच्यावर आधारित असलेले राजकीय पक्ष कित्येक पट अप्रामाणिक आहेत. पण मुळात प्रामाणिकपणा कसा येईल, कारण पायाच आपला अप्रामाणिकपणाचा आहे. त्यामुळे त्याच्यात जोपर्यंत बदल होत नाही तो जो म्हणजे भारतीय नागरिकांचं नगरपालिकेशी असलेलं काय नातं आहे सांग. तू कधी शेवटचा नगरपालिकेच्या वॉर्डमध्ये गेलेला आहे? कारण नाहीच आहे. आपण तशी व्यवस्थाच केलेली वर्षात नाही. नाही टॅक्स भरायचा असेल त्यावेळेस ते सुद्धा आता ऑनलाईन होत. लोकांना आपला वॉर्ड माहित नसतो. प्रमाणिकपणे मला माझा वॉर्ड 39 आहे का 42 आहे माहिती नाही. पण मला लोकसभा मतदार, कारण आपला स्थानिक संबंधच येऊ दिला गेलेला नाही. आम्ही दिल्लीतनं नियंत्रित करतो आणि तुम्ही गपचूप आहे त्या अवस्थेमध्ये राहा. आणि तिसरा यातला महत्वाचा मुद्दा जो आता लक्षात घ्यायला हवा तुझ्या माझ्या पिढीने, तो म्हणजे निवासांचं ते गेट्टोआयझेशन होत चाललेलं आहे ना. अशी पंचतारांकित निवासस्थानं तयार होतात. तिथे राहणारे बाहेर येतात, गाडीत बसतात, कार्यालयात जातात, कार्यालयात येतात, घरी जातात. तिथे 5 स्विमिंग पूल असतात, पण घराच्या बाहेर पाण्यासाठी लोकांना हंडा घेऊन जावं लागतं. हे जो एक नव मध्यमवर्ग आपण तो तयार करतोय ना, तो आधीच जमिनीपासून तुटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये या आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याचे राजकीय सामाजिक भान आपण धर्माला बांधून टाकलेलं आहे. त्यामुळे परिस्थिती वाटते त्याच्यापेक्षा जास्त बिकट आहे.